पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आंदोलन जे आहे आक्रमक झालेलं आहे। काही तरुण आपल्या सोबत आहे, त्याचं काय सांगाल? या ठिकाणी सकाळपासून आंदोलन करताय तुम्ही आणि काही कार्यकर्त्यांना आमदारांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। सगळ्यात प्रथम तर मला आपल्याला सांगायचं आहे की या आंदोलनामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे अहिंसक वातावरणातून हे आंदोलन केलेलं नाहीये। मी स्वतः एक लॉचा विद्यार्थी आहे। आर्टिकल 19 अंतर्गत आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। पीसफुली आम्ही एकत्र येऊ शकतो, शांततेच्या मार्गातून आम्ही एकत्र येऊ शकतो, आमच्या प्रश्न हक्कांसाठी उभे राहू शकतो। जर आम्ही आंदोलन करण्यासाठी एकत्र येतोय तर माझा या प्रशासनाला प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला अटक का करताय? आम्ही कुठलाही देशविरोधी नारा देत नाही, आम्ही देशाच्या विरोधात काही करत नाहीये। मग आम्ही आमच्या हक्कांसाठी या ठिकाणी उभा आहे, आमच्या हक्कांची मागणी करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। आम्ही कशासाठी इथं उभा आहे? आम्ही विद्यार्थी आहोत, शिक्षणासाठी पुण्याला जायचंय। आम्ही शेतकरी आहोत, शेतीचा माल घेऊन आम्हाला पुण्याला जायचंय। अरे आम्हाला व्यापारी आहोत, व्यापार करण्यासाठी पुण्याला जायचंय। ज्या पुण्याला जाताना आम्हाला 6 ते 7 तास लागतात, 1.5 तासात साहेब आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे। या आमच्या राष्ट्र मागण्या आहेत, या मागण्यांसाठी आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत। आणि अशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला अटक करता, प्रशासनाची भीती दाखवता, आम्हाला दडपशाही करता, तर निश्चितच हे आंदोलन थांबणार नाही। आमच्या नेत्यांना, आमच्या विचारधारांना जर तुम्ही अशा प्रकारे अटक करू शकता तर हे आंदोलन येणाऱ्या काळात निश्चितच चिघळेल आणि या चिघळलेल्या आंदोलनाला तुम्हाला थांबवता येणार नाही, हे प्रामाणिकपणे मला तुम्हाला सांगायचंय। अशा प्रकारे तुम्ही आमची मुस्कटदाबी करू शकत नाही, तुम्ही आमची दडपशाही करू शकत नाही। आमच्या मागण्या या तुम्हाला मान्य कराव्या लागणार, हे त्रिकाळ अटळ सत्य आहे। परिणामी या रेल्वेसाठी आम्ही रेल्वेखाली स्वतःचा जीव देऊ, हे सुद्धा आम्हाला सर्वांना आज या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे। हे कशासाठी आहे तर आमच्या हक्कांसाठी आहे। भगतसिंगांनी या ठिकाणी नारा दिला होता की सरपरोशी की तमन्ना अब तुम्हारे दिल में है, देखना है दौर कितना बाजू है कातिल में है। तुम्ही आमचे जर प्रश्न मान्य करणार नसाल, आमच्या मागण्या मान्य करणार नसाल, तर तुम्हा सर्वांना या ठिकाणाहून आम्ही म्हणतोय इन्कलाब जिंदाबाद, तुमच्या विरोधात आम्ही येत आहोत। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आम्ही उभे आहोत। या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी घेऊन गेलेले आहे, तरी देखील या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। किती वेळ अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहे? हे आंदोलन खऱ्या अर्थानं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथले युवक आंदोलन करणार, तोपर्यंत इथल्या तरुणी आंदोलन करणार, इथल्या स्त्रिया आंदोलन करणार। आणि तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या आंदोलनाचा निकाल लागत नाही तोपर्यंत जे इथे उपस्थित आहेत ते लोक उपस्थित, ज्या लोकांच्या हातात मोबाईल आहे ते लोक मोबाईलच्या माध्यमातून आणि ज्यांच्या डोक्यात विचार आहेत त्या लोकांच्या विचारातून हे आंदोलन, या आंदोलनाची दिशा ही अशीच तेवत राहणार, हे या ठिकाणी मला सांगायचंय। आता तुम्ही काय सांगाल? नाशिक पुणे हा रेल्वे महामार्ग आमचं स्वप्न आहे। आम्ही DED MPhil होऊन